या सत्रामध्ये आपण डेमॉन्स्ट्रेट गॅरेज, एअर कंप्रेसर, कार वॉशर, ग्रीस गन, ऑइल स्प्रे गन, आर्बर प्रेस आणि हायड्रॉलिक प्रेसची कार्यप्रणाली याविषयी शिकणार आहोत. या सत्राच्या शेवटी तुम्हाला वाहनाचे गॅरेजमध्ये सर्व्हिसिंग करणे का आवश्यक आहे हे समजेल. तसेच ग्रीस गन, ऑइल स्प्रे गन, आर्बर प्रेस आणि हायड्रॉलिक प्रेसची कार्यप्रणाली जाणून घेण्यात तुम्ही सक्षम झालेले असाल. गॅरेजमध्ये वाहनाच्या सर्व्हिसिंगचे प्रात्यक्षिक करण्यासाठी तुम्ही प्रशिक्षणार्थी टूल किट, मापन टेप, ग्रीस गन, ऑइल स्प्रे गन, कार, एअर कंप्रेसर, कार वॉशर, आर्बर प्रेस, हायड्रॉलिक प्रेस, कॉटन वेस्ट आणि साबण तेलाने सुसज्ज आहात याची खात्री करा. गॅरेजमध्ये एअर कंप्रेसर वापरताना खालीलप्रमाणे प्रक्रिया करावयाची आहे. तेलाची पातळी तपासा. मोटर आणि कंप्रेसरची पुली यांना जोडणाऱ्या बेल्टचा ताण तपासा. बेल्ट गार्ड त्याच्या स्थितीत स्थिर असल्याची खात्री करा. ड्रेन प्लग मधून पाणी काढून टाका आणि ड्रेन प्लग घट्ट करा. खंडित होण्यासाठी किंवा कट करण्यासाठी विद्युत कनेक्शनची दृश्यादृष्टता तपासा. कंप्रेसर चालू करा. कंप्रेसरच्या आवाजाचे निरीक्षण करा. कोणताही वेगळा आवाज आढळल्यास कंप्रेसर ताबडतोब बंद करा आणि तुमच्या प्रशिक्षकाचा सल्ला घ्या. कंप्रेसर बंद करा. रबरी नळी पकडून कॉक उघडा. आवश्यक तिथे संकुचित हवा वापरा. संकुचित हवा वापरल्यानंतर कॉक बंद करा. कार धुताना खालील पायऱ्यांचे पालन करावे. तेलाची पातळी तपासा. बेल्टवरील ताण तपासा. बेल्ट गार्ड त्याच्या स्थितीसाठी तपासा. सैलपणा, डिस्कनेक्शन किंवा कट यासाठी विद्युत कनेक्शन प्रत्यक्ष तपासा. पाण्याची टाकी उघडा. पाण्याची पातळी तपासा. कार वॉशर सुरू करण्यापूर्वी बंदूक धरा. कार वॉशर सुरू करा आणि आवश्यक दाबासाठी प्रेशर गेज समायोजित करा. वॉटर गन उघडा. वॉटर जेट तपासा आणि फोर्ससाठी समायोजित करा आणि बॉडी पॅनलच्या कोनामध्ये फवारणी करा. साफसफाई पूर्ण केल्यानंतर कार वॉशर थांबवा. पाणी पुरवठा बंद करण्यासाठी वॉटर इनटेक कॉक बंद करा. ग्रीस आणि ऑइल स्प्रे गनची कार्यपद्धती पाहू. ग्रीस गन चालवताना तुमच्या प्रशिक्षकाची मदत घ्या आणि वाहनानुसार योग्य ग्रीस गन निप्पल निवडा. ग्रीस निप्पल होल्डरचे काहीही नुकसान झाले नाही ना ते प्रत्यक्ष पहा. गनमध्ये निश्चित ग्रीस भरा. ग्रीस गन बंद करा आणि दाबाने निप्पलमधून ग्रीस सतत बाहेर येईपर्यंत लिव्हर चालवा. आवश्यक हेतूसाठी बंदूक वापरा. ऑइल स्प्रे गन वापरताना ऑइल स्प्रे गन नोझल, नोझल होल्डर,
ऑपरेटिंग लिव्हर, एअर होज प्रत्यक्ष तपासा. SAE 20W/40 आणि रॉकेलचे मिश्रण 1:20 या प्रमाणात भरा. ऑइल स्प्रे गनला द्रुत रिलीज कपलरशी जोडा. तेल स्प्रे गन चालवा. तेल दाबाने फवारले जात आहे ना हे पहा आणि पॅनलच्या सांध्यावर व फक्त हलत्या भागावर फवारणी करा. एअर होज कनेक्शन बंद करा आणि ऑइल स्प्रे गन बाहेर काढा. पुढे आर्बर प्रेस आणि हायड्रॉलिक प्रेसच्या कार्यपद्धतीबद्दल जाणून घेऊ. आर्बर प्रेस वापरताना ऑपरेटिंग आणि लिव्हर रॅकची सहज हालचाल तपासा. आवश्यक असल्यास वंगण घाला. कामानुसार प्लेट निवडा. प्लेटवर सर्व घटक ठेवा. काम हळूहळू दाबा आणि वेगळा आवाज ऐका. हायड्रॉलिक प्रेस वापरताना प्रेस स्वच्छ करा. आवश्यक असल्यास तेलाची पातळी तपासा. हायड्रॉलिक तेलाने टॉप अप करा. हायड्रॉलिक प्रेस त्याच्या सहज कार्यासाठी आणि गळतीसाठी तपासा. सिलेंडर प्लंजर सोडणाऱ्या नॉबला लॉक करा. बेड आवश्यक उंचीवर समायोजित करा जेणेकरून काम ठेवल्यानंतर प्लंगर आणि बेडमध्ये 100 मिलीमीटर अंतर असेल. कामानुसार ऐरण संरेखित करा. जॉब ऐरणीवर ठेवा. इथल्या अंतराचा तुकडा अशा प्रकारे निवडा की त्याचा शाफ्ट किंवा बुश दाबताना त्याच्या बॉडीला स्पर्श होणार नाही. म्हणजे प्लंजर आणि अंतराचा तुकडा यामध्ये किमान 10 मिलीमीटर अंतर ठेवावे. अंतराचा तुकडा शाफ्ट किंवा बुशवर ठेवा. ते बॉडीला स्पर्श करणार नाहीत याची खात्री करा. कमी दाबाचा लिव्हर चालवा आणि प्लंजरला त्या कामावर संपर्क साधा. हेवी प्रेशर लिव्हर चालवा. गेजवरील लोड आणि जॉबचे एकाच वेळी निरीक्षण करा. हळूहळू जॉब बाहेर पडेल याची खात्री करा. लोड निश्चित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास दाब देणे थांबवा. सेवा उपकरणांसह काम करताना नेहमी सुरक्षितता असेल हे सुनिश्चित करा. उडणाऱ्या भागांपासून संरक्षण करण्यासाठी बेरिंग सारखे ठिसूळ भाग ढाल म्हणून वापरा. काम संपल्यानंतर प्लंगर सोडणारी नॉब सैल करा आणि जॉब काढून स्वच्छ करा. आता आपण गॅरेजचे प्रात्यक्षिक, एअर कंप्रेसर, कार वॉशर, ग्रीस गन, ऑइल स्प्रे गन, आर्बर प्रेस आणि हायड्रॉलिक प्रेसची कार्यप्रणाली या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्ही वाहनांचे गॅरेजमध्ये सर्व्हिसिंग करणे का आवश्यक आहे हे जाणून घेतले असेल. तसेच ग्रीस गन, ऑइल स्प्रे गन, आर्बर प्रेस आणि हायड्रॉलिक प्रेसची